नमस्कार. लाईव्ह महाराष्ट्राच्या विशेष भागात आपले सरसे स्वागत आहे. मोहोळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील रहिवासी सौ रमाबाई गौतम गायकवाड या महिलेने 27 एप्रिल 2026 रोजी पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार आरोपी नाना चिंतामणी कुचेकर, समाधान धर्मा गायकवाड आणि पूजा नाना कुचेकर यांनी 24 एप्रिलपासून सतत शिवीगाळ, धमकी आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या गावात राहायचे असेल तर आम्ही सांगू तसेच वागावे, नाहीतर जीवे ठार मारू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मुलीबाबत अत्यंत गंभीर स्वरूपाची धमकी दिल्याची पीडित महिलेने कायद्याचा आधार घेतला आहे. तक्रारीत म्हटले आहे की सदर आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे असून परिसरात दहशत माजवत आहेत. स्थानिक राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. पीडित महिलेने तातडीने गुन्हा दाखल करून कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही तक्रार राज्य महिला आयोग मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोलीस प्रशासनाची या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तातडीने कारवाई करावी ही जनतेची मागणी आहे. लाईव्ह महाराष्ट्र या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील. पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र. महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास. एवढे जण आहेत का? कुठून देऊन आणलं? तक्रार पाठवली नाही आधी येऊन. 24 तारखेचं आहे ना ते? मग कुठं गेलं होतं सोलापूरला? त्यांचं काय? एफ आय नाही रात्री किती फोन केलं आम्ही पोलिसांना इथल्या एकानं तुमच्या राजूर माणूस आम्हाला त्रास द्या. सेम आहे का तुमचं दोन्ही मध्ये? तेच लोक आहेत का? हां तेच. गोरे साहेब हॉटेल मध्ये भेटा. लय फोन आले नाही नाही, आता होता त्यांनी समक्ष भेटा. फोनवर काय करतो? रात्री एवढा त्रास दिला त्याने आम्हाला. शेवटी मी सोलापूरला गेले आज. हो किती फोन केले तर त्यांना. हो का एक पाच दिवस केलं नाही गेले. रात्री 12-1 वाजता मी त्यांना फोनच लावत होते. रात्र त्रास द्यायला ते माणूस आम्हाला. आणि इथून एकर पाडून गेला दारात आमच्यावर तुडवल्या. दारू पिऊन निघाला मुलकाचं खेळलं म्हणून आम्ही डायरेक्ट सोलापूरला गेलो. हे कधी दिलंय? काल दिले रात्री. रात्री ती येऊन गेले. मी ती बाहेर बसल्या त्याला समोरासमोर आला म्हणलं सुद्धा आणलं नाही ते. माणूस आलता का कोणी? माणूस गावाकडे केलं म्हणून. एकाला सुद्धा फोन रिसिव्ह केला. रात्र आम्ही त्याला त्रास सहन केला. आंघोळ नाही ना काय नाही, उठून कसं सोलापूरला गेला. तेवढा त्रास दिला त्यानं रात्री आम्हाला. मी सगळं सरला पण म्हणलं त्याला समोरासमोर बोललं नुसतं विचारा का हाणमारी केली, कशा काय केले. मी पायात आलते फक्त, ते आलाच नव्हतं माणूस. काय नाव आहे? ते अंकुरीचे आलेत मग रे तुझ्याकडे. NCA बघ, गायकवाड चैत्राली ते आलेत. त्यांना हे करते पाठवू का हॉलमध्ये? तुमचं बी अंकुलीचंच आहे ना? ते दोघं पण जाऊ. गोरे साहेब आहेत हॉलमध्ये.
त्यांच्याकडेच जावं ते मॅटर त्यांच्याकडे आहे. तुला विचारलं का शुक्रवारचे आम्हाला दबाव आणला होता. महिलांना त्रास देणारे सदर आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेश पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचे समजते. त्यामुळे कारवाई होत नाही असा प्रश्न निर्माण झाला.